लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी काल 3 वाजता संपली। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात 39 उमेदवारांनी 56 तर दिंडोरीत 20 उमेदवारांनी 29 अर्ज दाखल केलेले आहेत। या दोनही मतदारसंघात एकूण 59 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत। आज शनिवारी सकाळी 11 वाजेपासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे। सोमवारी 6 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे। शुक्रवारी विहित मुदतीत अर्ज भरण्यासाठी अनेकांची लगबग ही सुरू होती। वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिकमधून करण गायकर तर दिंडोरीतून मालती थविल यांनी अर्ज दाखल केले। शिवसेनेचा उल्लेख करून अर्ज भरणाऱ्या शांतिगिरीजी महाराजांना पक्षाचा अधिकृत एबी अर्ज मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा दावा करीत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अर्ज भरून बंडखोरीचे संकेत दिले आहे, तर सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील दिंडोरीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। काल दिवसभरात विविध पक्षांसह सुमारे 33 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे। विहित मुदतीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 39 इच्छुकांनी 79 तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 110 इच्छुकांनी 184 असे दोनही मतदारसंघात एकूण 149 उमेदवारांनी 263 अर्ज खरेदी केले होते। या अर्ज विक्रीतून निवडणूक विभागाला 26,300 रुपये प्राप्त झालेले आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।